काय झालं? येणार नाही म्हणला ना? काय करू आता? अगं तो त्या पोरांमध्ये रमला असेल, ते येणार नाही म्हणतो तर काय करणार? तो लाख नाही म्हणल, पण मला त्याची काळजी आहे. आणि तो घरात नसला ना तर करमत पण नाही. तसं पण वहिनीला म्हटलं होतं ना मी की घेऊन येते त्याला. एक काम करते, जाते तिथं जरा वेळ थांबते आणि मग मनवून घेऊन येते. हा हे चालेल, पण सावकाश जा, रात्र खूप झाले बाई. हा येते. तुम्हाला भूक लागली असेल तर काही खाऊन घ्या. एवढ्या रात्री कशाला फोन केला रे? काय? बापरे. हा बघतो. हा मी सांगतो. नाना काय विषय? ते भाऊंच्या शाळेजवळ आपली साईट सुरू आहे की नाही, त्याचा नाईट शिफ्ट सुरू होती. एक जण पडलाय. मेजर काय लागलेला नाही आहे, जखमी झालाय. आपल्यासाठी नाईट शिफ्टला काम करत होता तो. मेजर असो किंवा नसो, जातीनं जाऊन त्याला भेटून येणं हे आपलं कर्तव्य आहे. चला निघूया. अहो दाखलं मालक, इथनं परत जायचं कोल्हापुरात. सकाळी गेल्यावर उगे की. जीव एकदाच भेटतो ना, तो लय महत्वाचा असतो. तो जपलाच पाहिजे. चला. अगं इरा अगं काय करतेस हे? हा फोन दे बघू इकडं. मी जावाय बापूंना फोन करतो. दे बघू इकडं इरा. अगं फोन व ऐकणार नाहीस. बाबा एक मिनिट. अगं काय करतेस? हा मामा बोल. बोल ना बोल. हा भांजे, अहो कुठे राहिला? अहो अजून किती वेळ? इरा जेवणासाठी वाट बघते तुमची. तिला सांग की जेवून घे म्हणावं. मला जरा एक अर्जंट काम आलंय, तेवढं उरकून येतो मी. बर. काय म्हणाले धैर्य? काय म्हणाले? कधी येत आहे? येत आहे. अगं कधी? बघ, धैर्याला यायला जरा वेळ लागेल. जेवून घे बघू तू. चल. मी नाही जेवणार. अगं मला नाही जाणार जेवण. धैर्य आल्यावरच मी माझा उपवास सोडणार. हो बाबा, येतील ते आता. थांब.
इधर हे बॉम्ब घे आणि ट्रान्समीटर पण घे. वरची कौल काढ आणि आतल्या भिंतीत लाव, म्हणजे ती भिंत तर पोरांच्या अंगावर पडेल आणि आपलं काम एकदम एक नंबर होणार बाबा. काय अगं ताई, आपल्याला अर्जंट मध्ये काहीतरी करायला हवं, नाहीतर खूप मोठा घोळ होईल. आपल्याला ताबडतोब सगळं कानावर घालायला हवं. अगं पण कसं सांगणार, आपल्याकडे फोन पण नाही ना. हो ना, पण तिथं जाऊन का होईना पण सांगणं खूप महत्वाचं आहे. भाऊंचा नातू आणि तिथले बाकीचे जे काही मुलं आहेत त्यांच्या जीवाचा प्रश्न आहे ताई. मी तर तू जाऊन सांगते का? हो, दुसरं काहीच ऑप्शन नाहीये, मला जाऊन सांगावं लागणार. मी माझी पर्स घेऊन आले. हा आले. नीट जाशील. हो. अरे केवढं लागलंय ते, हॉस्पिटलला का नाही घेऊन गेलात तुम्ही याला? ना हा दाखले मालक. एक काम करा, सुपरवायझरला फोन करा आणि त्याला सांगा की याला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलला शिफ्ट करा म्हणावं. ठीक आहे दाखले मालक. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, काही गरज लागली तर सरळ नानांना फोन करा. याला गाडीत बसवा आणि हॉस्पिटलला घेऊन जा लगेच. चला गाडीत बसवा याला. नाना, हा तिकडं काहीतरी हालचाल जाणवती. होय दाखला मालक, कोण तर आहे असं वाटते. बघू काय? बघा जरा. थांबा. रस्त्यावरनं जाणारं कोणी मोकळं व्हायला थांबलं असेल आता. आपल्याला वेळ होतोय, आपण निघूया. चला. डान्स करून दम लागला, पण अथर्व, आपली प्रॅक्टिस बघायला भाऊ असते तर काय मज्जा आली असती. मग काय, ग्रँडपांना सुद्धा जरा जरा डान्स करायला लावला असता. साव्यक्त पण पाहिजे होती, म्हणजे ग्रँडपांनी आपलं ऐकलं नसतं ना, तर साव्यत्याने बरोबर डान्स करायला लावला असता. ए चला की रे, टाइमपास करायची पण एक लिमिट असते. आवरा लवकर, डान्सची प्रॅक्टिस करायला पाहिजे. ए चला चला मित्रांनो, या बाळांनो, ये जागे ये. चला टाइमपास करू नका, चला या. ए मगाशी कुठे उभा होतास तू? उभा राहा. हा चला. 1 मेरे साथ चल न गो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. थांब. एवढ्या रात्री कुठे निघालीस? माझे वांगडा चल न गो, मेरे साथ चल न गो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. आई, ही ते ती माझी आत्या आहे ना, संगीता आत्या, ती आजारी आहे. म्हणजे शाहूपुरी आजार नाही, शाहूपुरी नाही, म्हणजे शाहूपुरीत राहते, ती आजारी आहे. तिला भेटून यायचं होतं. या वेळेला दिवसा उजेडी जाता येत नाही का?
बरोबर आहे आई. म्हणजे आईचा फोन आला होता मला सकाळीच, पण घरातले खूप कामं पडली होती आणि त्या कामाच्या गडबडीत विसरून गेले. आणि आता उद्या जायचं म्हटलं तर पोरांच्या शाळा, घरचे कामं, मग राहून जाईल. म्हणून म्हटलं आत्ताच जाऊन येते. ते जाऊन येऊ काय मी? ठीक आहे. मी लगेच जाते आणि बघून येते. हा, आले. थांब. माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. रात्रीची वेळ आहे. एकट्या बाईनं बाहेर पडणं योग्य नाही. भास्करला सोबत घेऊन जा. भास्कर, हा होय, मी येते ना लगेच जाऊन. भास्कर. हॅलो, काय झालं? तुझ्या बायकोची आत्या आजारी आहे म्हणे. तिला भेटायला जायचंय. तू तिच्या सोबत जा. कुठली हत्या? संगीता आत्या. त्याचं दिसलंय मला बाजारात. बऱ्या वाटत होत्या. तुला कोणी कळवलं त्या आजारी आहेत म्हणून? ते माझ्या आईचा फोन आला होता ना. कसं शक्य आहे? ते असा फोन झाला होय. ते काय झालं आई? आईचा फोन आला ना, तेव्हा ही आपली पोरं मोबाईलवर कार्टून बघत होती आणि त्या गडबडीत ती आई ते संगीता म्हणाली का गीता म्हणाली तेच कळलं नाही. म्हणजे दोघे बहिणी आहेत ना. माझी गडबड झाली हो आई. मी एक काम करते, मी आत्ता फोन करून परत विचारते ना. हा, आज मग आपण उद्या जाऊ. हो नाही, उद्याच जाते मी. आलेच. आता सगळं कसं कळवायचं सावीला? काय करायचं? यांची डोकी म्हणजे बटाट्याची पोती आहेत. साधी नावं लक्षात राहत नाहीत. काय म्हणायचं आता यांना खरंच? जमी पर है सितारे, मेरी मुंबई में जैसे जमी पर है सितारे. तू चाहे तो गले में तेरे डाल दू सारे, तू चाहे तो गले में तेरे डाल दू सारे. ओ काका, कोण आहेत तुम्ही? आणि इथं अंधारात गुपचूप काय करताय? ते सोड. काय दंगा चाललाय तुमचा? झोपेचं पार खोबरं केलाय सा. तेच बघायला आलो इथं. वाजले किती? चाललंय काय? सॉरी ती तालीम सुरू होती ना आमची. सर,
दारात दरवाजाने खिडक्या बंद करून घ्या. त्या काकांना त्रास होलाय. काका? कोण काका? कसला त्रास होतोय? ते होते खिडकी बाहेर. तू पाणी पिऊन घे, मी बघतो. सर, खिडकी बंद करा. चला, काय नाही, एनर्जीने डान्स करा. लक्ष द्या, व्यवस्थित आपल्याला डान्स करायचा आहे. अशीच एनर्जी आपण ठेवायची. हा, चला 1 1 2 3. जैसे जमी पर है सितारे, मेरी मुंबई में जैसे जमी पर है सितारे. तू चाहे तो गले में तेरे डाल दूं सारे, तू चाहे तो गले में तेरे डाल दूं सारे. हॅलो साहेब, बॉम्ब सेट केलं. एक बटन दाबले की काम होणार आपलं. हे थांब 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 थांब. काय नाही करायचं, आणि हे शुभ काम माझ्याच हस्ते पार पडलं पाहिजे. तुमच्या जवळच आहे, मी सांगतो तिथं रिमोट घेऊन या. या. तू तिकडं शूट कर आणि तू एक निश. ज्या शाळेच्या जमिनीवरून मुजुमदारांचा जीव मेटाकुटीला आणला होता, ती शाळा आता एका क्षणात उद्ध्वस्त होणार आहे. आणि फक्त शाळाच नाही, शाळेबरोबर आईचा धैर्यावर असलेला विश्वास पण. दादा, शाळा कोसळतानाचा व्ह्यू इथून काय मिळायचा नाही रे. कसा असा मस्त व्ह्यू मिळाला पाहिजे. वर्गात जाऊन बसतो का? टेन्शन घेऊ नका, शाळेजवळ माझा माणूस आहे एक, त्याला व्हिडिओ कॉल करायला लावतो. मस्तपैकी बघा. बेस्ट आहे की.
काय डोळे फुटलेत काय तुझे? सदान कदा कसली घाई असते हो तुम्हाला? हा, कळत नाही रात्रीची वेळ आहे, एवढ्या स्पीडने चाललाय? हा, तो रोड बघितला का कसा आहे आणि त्यात तो टर्न. तुला कळत नाही का? रात्रीची वेळ आहे, मग गप घरी थांबायचं ना. ही गाडी घेऊन बाहेर पडायची काय गरज आहे? हो, तुम्ही नका सांगू आम्हाला काय करायचं आणि काय नाही. चोराच्या उलट्या बोंबा आणि उंदरापेक्षा ना चांगलीच चालवते मी गाडी. ए, आता विषय वाढवतेस ना तू. दादा किती वेळ वाट बघायची? आटपून टाक की. तुला जास्तच घाई झालेली दिसते, जरा दम धर की. आता दाखवतो तुला ब्लॉकबस्टर सिनेमा. तुम्ही जर स्पीड वाढवली नसती ना तर विषय वाढलाच नसता. तुम्ही तुमच्या रस्त्याने गेला असाल, मी माझ्या रस्त्याने. तुझा रस्ता नेमका जातोय तरी कुठं? तुम्हाला काय करायचंय? तुमचा काय संबंध नाही इथं. जेवढं विचारलं तेवढं सांगायचं. हो, तुम्ही काय बॉस नाही इथं. तुमची बॉसगिरी ना ते तिकडं ऑफिस मध्ये, इथं नाही. जीभ लईच चालतीये तुझी. तुमच्या स्पीड पेक्षा कमीच चालती माझी जीभ. हा, चल चल. ज्यांना फास्ट जायला जमत नाही ना त्यांची फक्त जीभ फास्ट चालते. हो, तुम्ही नका सांगू, तुम्ही जा तुमच्या कामाला. ए, मला नको सांगू मी काय करायचं काय नाही ते. डोकं खराब करून टाकतेस काय? मिळतोय का घेऊ? येतोय की. दादा दाबकी. दाबू. थेरडे झाली तुझी माती.